मित्रांनो, सांगली डीसीसाठी अगदी शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत. 31 ऑगस्टला परीक्षा या ठिकाणी मित्रांनो डिक्लेअर झालेली आहे. 444 जागा आहेत आणि यामध्ये आपली एक जागा आपल्याला फिक्स करायची आहे. घाबरू नका, सगळं काही टू द पॉईंट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. सांगली डीसीसाठी या ठिकाणी उरलेल्या दिवसामध्ये असं नक्की काय केलं पाहिजे की सगळं या ठिकाणी मित्रांनो गेम चेंज होऊन जाणार आहे. आतापर्यंत तुम्ही काही केलं असेल नसेल डझंट मॅटर. आतापासून या क्षणापासून हे तुम्ही ठरवायचं आहे की मला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. कारण काय करायचं ते तर महत्त्वाचं आहे आणि काय नाही करायचं हे पण तुम्हाला या ठिकाणी आता शेवटच्या दिवसामध्ये कळलं पाहिजे. कारण आपल्याकडे खूपच या ठिकाणी आता दिवस कमी राहिलेले आहेत. एक एक क्षण या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. चला मग व्हिडिओला सुरू. आणि घाबरायचे काही कारण आपल्या समोर या ठिकाणी मित्रांनो अनुभवी मार्गदर्शक आहे. या ठिकाणी पाहू शकता की मी स्वतः या ठिकाणी याची लेखी परीक्षा क्रॅक केलेली आहे. मुलाखतीचा मला अनुभव आहे आणि याच अनुभवातून मित्रांनो मी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. हे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अभिप्राय मला या पद्धतीने येत असतात की सर माझं सिलेक्शन झालं, सर या डीसीसी मध्ये सिलेक्शन झालं, सर माझं या डिपार्टमेंटला सिलेक्शन झालं. या ठिकाणी आपण बघू शकता पाठीमागच आता 2 महिन्यापूर्वी झालेली या ठिकाणी परभणी डीसीसीची या ठिकाणी बघू शकता वैशाली नावाची आपली जी विद्यार्थिनी आहे फायनलमध्ये या ठिकाणी मित्रांनो अगदी जॉईनिंग या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता फक्त एक जागा होती मित्रांनो अदर डिस्ट्रिक्टसाठी अकाउंटंट पदासाठी मित्रांनो ह्या डीसीसी बँकेमध्ये. त्या एक जागेमध्ये आपलं कंटेंट वापरून मित्रांनो या ठिकाणी फायनल सिलेक्शन झालेलं आहे. मुलाखतीसाठी पण मी मार्गदर्शन केलं होतं आणि या ठिकाणी लेखीसाठी सुद्धा आपण मित्रांनो मार्गदर्शन केलं होतं. असे शेकडो विद्यार्थी या ठिकाणी काय झालेले आहेत मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी आपले विद्यार्थी आपल्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. वेगवेगळ्या परीक्षेमध्ये ते पास झालेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता. विथ त्यांच्या या ठिकाणी मित्रांनो आपण जे रिझल्ट आहे त्यानुसार मी तुम्हाला दाखवत असतो जेणेकरून कुठलाही या ठिकाणी आपल्या मनामध्ये शंका राहू नये. जसं काही त्यांचे अभिप्राय सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो. गौरवचा अभिप्राय, थँक्यू सर, माझं सुद्धा या ठिकाणी नाव आलेलं आहे क्लर्कच्या लिस्टमध्ये आणि तुम्ही जे स्टडी मटेरियल दिलं होतं तेवढंच या ठिकाणी केलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी माझं काय झालं यामध्ये मार्क या ठिकाणी आले. असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले सुद्धा भरपूर या ठिकाणी अभिप्राय आहे. सांगायचं एकच आहे की पहिलं कंटेंट तपासा कारण तुम्ही त्याच्यावरती मेहनत घेणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही त्याच्यावरती मेहनत घेणार आहे. मग ती 50 रुपयाचा आहे का 5000चा का 500 रुपयाचा आहे डझंट मॅटर. तुम्ही काय करा, पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपलं क्वालिटी कंटेंट आहे का, त्याच्यावरती ट्रस्ट तुमचा आहे का, आतून तुमचा आवाज म्हणतोय का येस मला हे करायचं आहे, तरच या ठिकाणी तुम्ही करा मित्रांनो. नाहीतर उगीच कुणीतरी टेलिग्रामला मेसेज केला की माझ्याकडे स्टडी मटेरियल आहे लगेच द्या 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 ओके, तर असं करू नका पहिली गोष्ट. कारण तुम्ही त्याच्यावरती वेळ तुमचा घालवणार आहे मित्रांनो. मग सर आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे 2 बॅच आहेत मित्रांनो. पहिली गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना सगळंच पाहिजे आहे म्हणजे सर्व विषयाचे व्हिडिओ लेक्चर, सर्व विषयाच्या नोट, सर्व विषय जवळपास 50 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचं हे सगळंच पाहिजे असेल तर फक्त 499 मध्ये मित्रांनो उपलब्ध आहे. यामध्ये सगळंच आहे. कसं घ्यायचं आहे तर 7248930176 या नंबरला फक्त 499 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवले तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ऍड केलं जातं. सगळं कंटेंट तुम्हाला भेटून जातं. पण तुम्हाला वाटलं की सर मला एवढं सगळं नको आहे, मला फक्त प्रत्येक विषयाच्या पीडीएफ नोट्स फक्त मला पाहिजे आहे, तर सगळं तुम्हाला सहकार, बँकिंग, कॉम्प्युटर, जीके, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता सगळ्यांसाठी मित्रांनो तुम्हाला काय केलेलं आहे गेम चेंजर स्मार्ट नोट्स सुद्धा फक्त दिलेले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांनी 499 बॅच घेतली त्यांना सेपरेट या ठिकाणी 290 घ्यायची गरज नाही. 499 बॅचमध्ये ऑलरेडी हे त्यामध्ये ऍड केलेलं आहे 4 तारखेला. ठीक आहे, त्यामुळे ते घ्यायची काय एक्स्ट्रा तुम्हाला गरज पडणार नाही. हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता मित्रांनो शेवटच्या दिवसामध्ये गेम चेंजर, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कुठेही शोधाशोध क्वालिटी कंटेंटसाठी करावी लागणार नाही. पहिली गोष्ट तर हे महत्त्वाचं की तुमच्याकडे क्वालिटी कंटेंट पाहिजे आहे. ठीक आहे, तर हे तुमच्याकडे मित्रांनो मार्गदर्शक जो आहे जे की या ठिकाणी स्वतः या ठिकाणी क्वालिफाय केलेले आहे एक्झाम, त्याच्याकडून विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, क्वालिफाय झालेले आहेत. ओके, तर त्याच्याकडून तुम्हाला हे भेटत आहे म्हणजे माझ्याकडून हे तुम्हाला भेटत आहे. त्यामुळे ह्याचा पहिली गोष्ट तुम्ही काय करा मित्रांनो फायदा घ्या. ठीक आहे, सेम प्रोसेस आहे 7248930176ला फक्त 290 काय करायचं फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवले तुम्हाला सगळं कंटेंट हे सुद्धा तात्काळ तुम्हाला भेटून जाईल. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. त्यामुळे जर या ठिकाणी तुम्ही लवकर घेणार असाल तर नक्की याचा घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता तुम्हाला वाटतं की मला वेळ खूप कमी राहतो अभ्यासाला, मी गृहिणी आहे, मी जॉब करून अभ्यास करतो, मला वेळ भेटत नाही आणि तरी पण एक्झाम क्रॅक करायची, कशी माझी दिशा असावी. आपण तर सगळं तुम्हाला बॅचमध्ये दिलेलंच आहे मित्रांनो. ओके, टू द पॉईंट दिलेला आहे. तरी पण प्राधान्य कोणत्या विषयाला अगोदर द्यावं तर प्राधान्य जर बघितलं तर अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिलं जर आपण बघितलं तर तुम्ही क्वालिटी कंटेंट निवडलेलं आहे. ठीक आहे, पहिली तुम्ही स्टेप पूर्ण केली, क्वालिटी कंटेंट घेतलं, तुमच्यापाशी मिळवलेलं आहे. ओके, जे पण तुमचा हातला आवाज सांगतो की हे योग्य आहे ते तुम्ही घेतलेलं आहे. ठीक आहे, माझं घ्या किंवा कुठलंही ज्याच्यावरती ट्रस्ट आहे त्याचं घेतलं तुम्ही, नो प्रॉब्लेम. आता दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुमचं काय मित्रांनो तर दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी प्राधान्य कुठलं द्यायचं, कोणता विषय अगोदर हाताळायचा अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. कारण वेटेजनुसार आपण सगळं काम करायचं आहे. तर आता बघा पहिली गोष्ट जर म्हणजे या ठिकाणी सहकार का घ्यायचा सहकार पहिल्यांदा कारण याचा आवाका कमी आहे मित्रांनो, सिलेबस कमी आहे आणि मार्क जास्त आहेत. जसं की 20 मार्काला तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी नॉलेज ऑफ कोऑपरेशन म्हणजेच या ठिकाणी सहकारवरती 20 प्रश्न या ठिकाणी येणार आहेत. 20 मार्क या ठिकाणी तुम्हाला 90 पैकी भेटणार आहेत. ओके, पहिली 20 मार्क तुमच्या पत्रामध्ये पडली किंवा तुमच्या यादी
यादीमध्ये आली. दुसरं म्हणजे या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, तर बँकिंगवरती निवडायचं. याचं पण सहकार सारखंच आहे. ओके, सहकारी DCC बँकेसाठी बँकिंग हा विषय मित्रांनो कसा अभ्यासाचा, त्यासाठी मी परिपूर्ण नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत. तेवढंच करायचं, ठीक आहे, त्याच्या बाहेर काही करायची गरज नाही. तर ह्याचं जर बघितलं तर काय मित्रांनो, तर ह्याचे 20 मार्क झाले. किती झाले हो मित्रांनो, 40 मार्क झाले. अभ्यास कमी आणि मार्क जास्त, असे 40 मार्क मिळाले. त्यानंतर करायचं काय, लगेच जीकेला हात लावायचा का, तर नाही, लगेच जीकेला हात लावायचा नाही, कारण त्याला 10 मार्क आहे ती, परंतु त्याचा आवाका खूप मोठा आहे, त्यामुळे लगेच त्याला हात लावायचा नाही. इंग्लिशला लावायचा का लगेच हात नाही लावायचा. मग काय करायचं मित्रांनो, त्यानंतर उचलायचं आहे कॉम्प्युटर. कॉम्प्युटरचा आवाका कमी आहे आणि या ठिकाणी वेटेज जास्त आहे, ठीक आहे. म्हणजे 3 सब्जेक्ट उचलले, 50 मार्क आपल्यापर्यंत भेटलेले आहेत. आणि बघा त्यानंतर आता करायचं काय, तर त्यानंतर मित्रांनो गणित बुद्धिमत्ता उचलायचं का, नाही, लगेचच नाही उचलायचं, कारण त्याचा आवाका या ठिकाणी खूप मोठा आहे. तर त्यानंतर करायचं काय मित्रांनो, तर त्यानंतर या ठिकाणी आपण काय करायचं आहे, तर त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मराठी व्याकरण उचलायचं आहे. म्हणजे चौथा सब्जेक्ट या ठिकाणी उचलायचा मराठी व्याकरण. मराठी व्याकरण आपण बघितलं तर झालं किती मित्रांनो या ठिकाणी, तर हे आपण जर बघितलं 20, 20, 40, 50 आणि 60 मार्क इथे झाली. आपली परीक्षा जी आहे कोण घेत आहे, IBPS आहे. ह्याला निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर आहे. 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क या ठिकाणी बरोबर आलेल्यातून वजा होणार आहे. म्हणजे जबरदस्त निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ओके, अंदाजपंच काही करून उपयोग आहे का, नाही. मग आतापर्यंत या 4 विषयामध्येच आपले झाले किती मित्रांनो, 60 मार्क झाले. कट ऑफ जर बघितला तर 55-60च्या आसपास लागेल. तरी पण आपल्याला सेफमध्ये राहायचं आहे, अजून पण सेफमध्ये राहायचं आहे. मग हे पहिले जर आपण केलं तर 60 मध्ये आत्ताच आपण काय झालेलं आहे मित्रांनो, कट ऑफ पर्यंत पोहोचलेलो आहोत, ठीक आहे. यामध्ये तुमचा कट ऑफ काय होतोय, क्रॅक होतोय. पण तरी पण समजा खूपच सोपा पेपर आला, कट ऑफ जास्त झाला, तरी पण आपण या ठिकाणी सेफ पोझिशनमध्ये अजून असलं पाहिजे. तर त्यानंतर काय करायचं मित्रांनो, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला उचलायचं आहे या ठिकाणी जे पण जसं की गणित बुद्धिमत्ता, ओके, मॉडरेट लेवलपर्यंत करायचं, जास्त हाय लेवलपर्यंत या ठिकाणी जायचं नाही. आणि त्यानंतर मग इंग्रजी व्याकरण हे विषय काय करायचे, जर आपल्याला या ठिकाणी वेळ शिल्लक राहिला अजून पण, तर त्यानंतर आपल्याला हे विषय या ठिकाणी करायचे. तर अशा पद्धतीने या 7 विषयाचं नियोजन आपल्याला करायचं आहे, जे मी आता तुम्हाला सांगितलं. परत एकदा सांगतो मित्रांनो फास्ट पद्धतीने. तर पहिल्यांदा आपल्याला सहकार करायचा, त्यानंतर बँकिंग करायचं, त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय करायचं मित्रांनो, कॉम्प्युटर करायचं आणि मराठी करायचं. हे 4 विषय काय करायचं अगोदर घ्यायचं. आणि त्यानंतर मग काय करायचं, GK जे मी तुम्हाला दिले शॉर्टमध्ये तेवढंच करा या ठिकाणी. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता जेवढं मी दिले तेवढंच करा आणि इंग्रजी जेवढं मी दिलं तेवढंच करा, ठीक आहे. याच्या पलीकडे जास्त याला डोकं लावू नका. ओके, तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं मित्रांनो, 4+3 म्हणजे अगोदर ह्या 4 याचं काय करा मित्रांनो, 4 याला प्राधान्य द्या आणि त्यानंतर ह्या उरलेल्या 3 याला प्राधान्य द्या. 4+3चा हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्ही वापरा आणि लेखी परीक्षा मित्रांनो सहज आनंदाने आणि अगदी कॉन्फिडंट पद्धतीने या ठिकाणी काय करा, क्रॅक करा. आणि त्यानंतर लगेचच मला मेसेज करा की सर माझं या ठिकाणी रिटर्नमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, आता मला मुलाखतीसाठी मार्गदर्शन करा. मी आपल्या कंटेंटचा या ठिकाणी वापर केलेला होता, त्याचा मला फायदा झाला. असं मनापासून विद्यार्थी ज्या पद्धतीने मित्रांनो अभिप्राय पाठवतात त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा अभिप्राय पाठवणार असा मला पुरेपूर विश्वास आहे, कारण तेवढं क्वालिटी कंटेंट मी तुम्हाला देत आहे. कितीही दिवस तुमच्याकडे कमी असू द्या, ही बॅच तुमच्या सोबत राहू द्या. जो पण टॉपिक काढला पटकन त्याचं तुम्ही व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता. विशेष करून मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, ओके, हे थोडीशी एखादा टॉपिक नाही आवडला तर पटकन तिथं अगदी बेसिक पासून तुम्हाला भेटून जातील. देताना मी तुम्हाला सगळ्या सब्जेक्टच्या या ठिकाणी काय आहेत, व्हिडिओ लेक्चर पण दिले आहेत, नोट्स पण दिले आहेत, प्रश्नपत्रिका पण दिलेली आहेत. तरी पण तुम्हाला वाटलं माझ्याकडे दुसऱ्या कुठल्या तर क्लासचा आहे ऑलरेडी, व्हिडिओ लेक्चर नको आहे, प्रश्नपत्रिका नको आहे, फक्त नोट्स पाहिजे आहे, तर त्यांच्यासाठी अगदी शॉर्टमध्ये मित्रांनो गेम चेंजर सर्व विषयाच्या नोट्स पण दिलेल्या आहेत 290 मध्ये, ही पण घेऊ शकता. काही जर विषयाचं असेल तर याच नंबरला तुम्ही बिंदास कॉल देखील करू शकता, 72 48 93 01 76, ठीक आहे. हा नंबर सेव्ह करून ठेवा आणि बिंदास या ठिकाणी व्हॉट्सअप करा, कॉल देखील करू शकता. आपल्याला खूप 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 शुभेच्छा मित्रांनो. शेवटच्या दिवसामध्ये कॉन्फिडंट राहा, कंटिन्यूअस राहा आणि क्वालिटी कंटेंट आपण या ठिकाणी वाचत राहा. धन्यवाद. ऑल द बेस्ट.